स्विमिंग पूल ना 4:30 वाजता बंद होतं. आता हे सांगत आम्हाला तिथून हाकलून दिलं. आता हाकलून दिलं म्हणजे ना त्यानंतर इकडे ॲडव्हेंचरचा टाईम चालू होतो, पण इथे काही पब्लिक नव्हतं का तर त्यांनी तेवढं डेव्हलप केलं नव्हतं आणि ऊनही खूप लागत होतं. पण आम्ही काय आहे ते पाण्यासाठी गेलो. रील तर शूट करून झाल्या होत्या आणि शिवराज तिकडे आजोबांबरोबर खेळत होता. तर इथे आधी ना ॲडव्हेंचरमध्ये नाही हे मी पायी चालत जायचं होतं, पण आधी मला चप्पलमुळं येत नव्हतं, त्याच्यामुळं मी विदाऊट चप्पल चालत होते. पण त्यानंतर मध्ये आधी मला खूप चटके बसू लागले आणि ह्या ज्या साखळ्या आहेत ना ते पायांना खूप लागत होतं, त्याच्यामुळे त्यांनी मला ना मध्ये चप्पल आणून दिली. मला तर नको झालं होतं हे करून, पण मध्ये आधी उतरायला चान्स नव्हता. डायरेक्ट स्टार्ट केलं की डायरेक्ट एंडिंगलाच तुम्हाला उतरता येतं, असं ते मॅनेजमेंट होतं तिथलं. पण माझ्यानंतर जेव्हा यांनी ट्राय केलं ना तर हे पटकन पुढे गेले आणि ह्यांच्या ॲक्टिव्हिटी पण जरा वेगळ्या होत्या. मी फक्त एकाच साईडचं हे केलं. त्यानंतर इथे ना झिप लाईनसुद्धा आहे. तर स्टार्टिंगला मी घाबरत होते आणि शेजारीचा जो मुलगा आहे ना जो की या व्हिडिओमध्ये दिसतोय तो सुद्धा घाबरत होता. तो म्हणला दादा तुम्ही पहिल्यांदा. पण त्याच्यानंतर मी त्यांना पहिल्यांदा पुश केलं. मग त्याच्यानंतर मी घाबरत पहिल्यांदा इथे गेले. जरा बरं वाटलं, भीती गेली. त्याच्यामुळे मी दुसऱ्यांदा परत झिप लाईनला ट्राय केला. त्याच्यानंतर त्यांनी परत एकदा ट्राय केलं. हो, वेळ इथेच घालवून इथे टाटा बाय बाय करून आम्ही घरच्या दिशेने निघालो होतो. तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.